Hello students, welcome to the next part of the chapter alcohol phenol ether. In the previous video lecture we have finished the physical properties of the ether. Now in this video lecture I am going to teach the chemical properties of ethers. आता या ठिकाणी केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत आपल्याला इथरच्या स्टडी करायच्या आहेत. यामध्ये पहिली जी प्रॉपर्टी आपल्याला स्टडी करायची आहे ती म्हणजे लॅबोरेटरी टेस्ट फॉर इथर. तर लॅबोरेटरी टेस्ट जी आहे इथरची ही त्या ठिकाणी आपल्याला बघताना ॲक्युअस मीडियममध्ये एक्झॅक्टली हे इथर जे आहेत हे त्या ठिकाणी कसे रिॲक्ट होतात. मग त्यामध्ये ॲसिड असतील किंवा बेसेस असतील. मग ह्या ॲसिड किंवा बेसेस बरोबर हे नॉर्मली त्या ठिकाणी ॲक्युअस मीडियममध्ये हे इथर जे आहेत हे इथर रिॲक्ट होत नाहीत. म्हणजे थोडक्यात काय, इथर हे न्यूट्रल आहेत. म्हणजे ॲक्युअस मीडियममध्ये ॲसिड किंवा बेस बरोबर त्या ठिकाणी हे इथर जे ते इथर रिॲक्ट होत नाहीत. त्यामुळे हे इथरचं नेचर जे आहे ते कसं राहतं तर न्यूट्रल नेचर राहतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी हे ऑक्सिडायझिंग एजंट असेल किंवा रिड्युसिंग एजंट असेल किंवा काही ॲक्टिव्ह मेटल्स असतील हे त्या ठिकाणी इथर बरोबर रिॲक्ट होत नाहीत. आता यामध्ये महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो म्हणजे त्या ठिकाणी त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो तो म्हणजे लॅबोरेटरी टेस्ट जे आहे त्या लॅबोरेटरी टेस्टमध्ये हे इथर कंपाऊंड जे हे इथर नॉर्मली डिझॉल्व्ह होताना कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4मध्ये डिझॉल्व्ह होतं आणि ऑक्झोनियम आयन जे ते ऑक्झोनियम आयनचं याच्यामध्ये फॉर्मेशन होतं. पहिला पॉईंट त्यामध्ये कोणता आहे लॅबोरेटरी टेस्टमध्ये तर नॉर्मल कंडिशनला हे जे इथर जे आहेत हे त्या ठिकाणी तुमचं ॲक्युअस मीडियममध्ये बेस किंवा ॲसिड बरोबर हे रिॲक्ट होत नाहीत. म्हणजेच हे इथर्स जे आहेत हे इथर्स त्या ठिकाणी काय राहतात न्यूट्रल नेचरचे राहतात. त्याच्यानंतर ऑक्सिडायझिंग एजंट असतील किंवा रिड्युसिंग एजंट असतील किंवा त्या ठिकाणी ॲक्टिव्ह मेटल्स याच्याबरोबर त्या ठिकाणी नॉर्मली ते रिॲक्ट होत नाहीत. इथर जे ते इथर त्या ठिकाणी रिॲक्ट होत नाहीत. हा दुसरा पॉईंट सांगितला. देन तिसरा पॉईंट त्यामध्ये हे जे इथर जे हे त्या ठिकाणी काय होतात तर कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4मध्ये डिझॉल्व्ह होतात आणि डिझॉल्व्ह झाल्यानंतर त्या ठिकाणी ऑक्झोनियम आयनचं त्याच्यामध्ये फॉर्मेशन होतं. आता हे ऑक्झोनियम आयन जे ते कसं फॉर्म होतं हे आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. सपोज हे आपण इथर घेतलेले RO आणि R' हे एक इथर आहे आणि यातला आपण काय करतोय कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4मध्ये डिझॉल्व्ह करतोय. कंडिशन बघा, कोल्ड आणि कॉन्सन्ट्रेटेड कंडिशन. आणि ज्यावेळेस डिझॉल्व्ह होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये ऑक्झोनियम आयन फॉर्म होतं. तर ऑक्झोनियम आयन म्हणजे काय, आता ज्यावेळेस ऑक्सिजन ॲटम जो आहे तो ऑक्सिजन ॲटम हा लोन पेअर जे ती या प्रोटॉनला डोनेट करतो. H2SO4 मधला जो H+ आहे त्याला ॲबस्ट्रॅक्ट करते आणि ॲबस्ट्रॅक्ट केल्यानंतर या ठिकाणी हे कंपाऊंड फॉर्म होतं ROR' आणि इथला एक H+ जो आहे तो त्या ठिकाणी काय केला जातो ॲबस्ट्रॅक्ट केला जातो आणि इकडं हे त्या ठिकाणी आयन जे ते फॉर्म होते. चार्ज कोणता येणार लोन पेअर गेल्यामुळे तर पॉझिटिव्ह चार्ज आले. एक लोन पेअर ॲज इट इज आहे तशीच डिफाईन करायची. आणि हे जे फॉर्म झालेलं आयन आहे ते कोणतं आहे तर ऑक्झोनियम आयन जे आहे ते ऑक्झोनियम आयन त्या ठिकाणी फॉर्म होतं किंवा त्या ठिकाणी त्याला आपण फार तर ऑक्झोनियम साल्ट जो आहे तो साल्ट याच्यामध्ये फॉर्म होतो ऑक्झोनियम आयन. अलॉंग विथ दॅट प्लस रिमेनिंग पार्ट कोणता आहे HSO4 मायनस. ठीक आहे, एक H+ गेला म्हणजेच काय रिमेनिंग स्पेसिस राहिली HSO4- ही स्पेसिस त्याच्यामध्ये राहते रिमेनिंग तशीच. आता ही जी प्रॉपर्टी जी आहे ही कशासाठी वापरली जाते लॅबोरेटरी टेस्ट तर तुमचे इथर्स असतील आणि हायड्रोकार्बन्स असतील ह्या इथर्सना आणि हायड्रोकार्बन्सना सेपरेट आउट करण्यासाठी ही जे ती ही टेस्ट त्या ठिकाणी वापरली जाते. म्हणजे H2SO4 हे इथर आणि हायड्रोकार्बन्स यांना डिस्टिंग्विश करण्यासाठी वापरलं जातं. इथर बरोबर ऑक्झोनियम आयन फॉर्म केलं जाईल किंवा साल्ट जे ते साल्ट त्या ठिकाणी फॉर्म केलं जाईल. पण हायड्रोकार्बन बरोबर त्या ठिकाणी कसलीही रिॲक्शन होणार नाही. तिथं त्या ठिकाणी ऑक्झोनियम आयन किंवा ऑक्झोनियम साल्ट जे तो त्याच्यामध्ये फॉर्म होणार नाही. पहिली प्रॉपर्टी बघा, साधी सोपी आहे, लक्षात येईल तुम्हाला. पुन्हा एकदा मी रिवाईज करतो. ॲसिड आणि बेस बरोबर ॲक्युअस कंडिशनमध्ये रिॲक्ट होत नाहीत म्हणून हे इथर जे
हे कसे राहतात तर न्यूट्रल राहतात. ऑक्सिडायझिंग एजंट असेल, रिड्युसिंग एजंट असेल किंवा ॲक्टिव्ह मेटल्स असतील त्याच्याबरोबर त्या ठिकाणी हे इथर जे ते इथर रिॲक्ट होत नाही. देन ज्यावेळेस हे कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4मध्ये डिझॉल्व केलं जातं त्यावेळेस त्या ठिकाणी ऑक्झोनियम आयन किंवा ऑक्झोनियम साल्ट जे त्याचं फॉर्मेशन होतं. ही तिसरी प्रॉपर्टी. आणि ही जी ऑक्झोनियम आयन जे फॉर्म होतं म्हणजेच ही जी H2SO4 बरोबरची टेस्ट जी आहे ही कशासाठी वापरली जाते तर डिस्टिंग्विशिंगसाठी वापरली जाते. इथरच्या आणि हायड्रोकार्बनच्या डिस्टिंग्विशिंगसाठी वापरली जाते. ही झाली पहिली प्रॉपर्टी. आय थिंक तुम्हाला समजली असेल सगळी प्रॉपर्टी. त्याच्यानंतर नेक्स्ट जी प्रॉपर्टी जी आहे दुसरी केमिकल प्रॉपर्टी त्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे रिॲक्शन इन्व्हॉल्विंग अल्काइल ग्रुप ऑफ इथर. आता या इथरमध्ये जर बघितलं तर ऑक्सिजन ॲटम आणि दोन्ही साईडला अल्काइल ग्रुप त्या ठिकाणी प्रेझेंट असतात किंवा ऑक्सिजन ॲटमला त्या ठिकाणी अटॅच असतात. मग अल्काइल ग्रुप जो आहे तो इथरमधला त्या ठिकाणी रिॲक्शनमध्ये जातो. त्यामध्ये मी खाली हेडिंग दिलेली आहे बघा फॉर्मेशन ऑफ परऑक्साईड. परऑक्साईडचं फॉर्मेशन पण कधी परऑक्साईड फॉर्मेशन होणार आहे तर अल्काइल ग्रुप जो आहे इथरमधला त्या ठिकाणी कुठल्या तरी एका साईडचा हा त्या ठिकाणी कशामध्ये जातो तर परऑक्साईड फॉर्मेशनमध्ये जातो. आता हे परऑक्साईड जे आहे ते परऑक्साईड फॉर्म होताना एक्झॅक्टली काय होतं तर हे इथर्स जे आहेत हे इथर्स त्या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन बरोबर त्या ठिकाणी कंबाईन होऊन नंतर त्याच्यामध्ये परऑक्साईड जे ते परऑक्साईड फॉर्मेशन होतं. थोडक्यात काय ज्यावेळेस आपण सपोज मी घेताना या ठिकाणी एक्झाम्पल घेतो CH3 CH2 OCH2 आणि CH3 ठीक आहे. हा ऑक्सिजन ॲटम या साईडला एक अल्काइल ग्रुप आहे आणि या साईडला एक अल्काइल ग्रुप आहे. ज्यावेळेस हा त्या ठिकाणी इथर जे आहेत ते इथर्स त्या ठिकाणी एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यावेळेस त्या ठिकाणी लॉंग कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर एअरच्या त्या ॲटमॉस्फिअरमधल्या ऑक्सिजन बरोबर त्या ठिकाणी काय होतात तर रिॲक्ट होतात किंवा ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतात आणि कंबाईन झाल्यानंतर त्याच्यामध्ये परऑक्साईड जे तर परऑक्साईडचं फॉर्मेशन होते. मग आता हे परऑक्साईड फॉर्म होताना एक्झॅक्टली काय होतं तर ऑक्सिजन ॲटमच्या एका साईडचा त्या ठिकाणी अल्काइल ग्रुप जो असेल तो अल्काइल ग्रुपमधला निरर कार्बन ॲटम जो आहे तो कार्बन ॲटममधला त्या ठिकाणी चेंजेस कसे होतात बघा CH3 देन CH एक हायड्रोजन ॲटम तिथला बाहेर पडलेला आहे आणि इथं परऑक्साईड फॉर्मेशन त्याच्यामध्ये फॉर्म होते CHOO आणि H. बाकीचं स्ट्रक्चर ॲज इट इज आहे तसंच राहणार. हे त्याच्यामध्ये परऑक्साईड जे ते परऑक्साईड फॉर्म होते. परऑक्साईड ऑफ कशाचं परऑक्साईड आहे तर डाय इथाईल इथरचं हे परऑक्साईड जे ते परऑक्साईड त्याच्यामध्ये फॉर्म होते. सिम्पली फक्त लक्षात काय घ्यायचं आहे अल्काइल ग्रुप जो आहे तो अल्काइल ग्रुप त्या ठिकाणी परऑक्साईड फॉर्मेशनमध्ये जातो आहे ठीक आहे किंवा रिॲक्शनमध्ये जातो आहे. ऑक्सिजनच्या एका साईडचा त्या ठिकाणी कार्बन ॲटम जो आहे तो त्या ठिकाणी तिथला हायड्रोजन ॲटम बाहेर पडून तिथं ऑक्सिजनच्या ॲडिशन होऊन हे परऑक्साईड जे परऑक्साईड फॉर्म होते. ही त्या ठिकाणी रिॲक्शन आहे. ही एक महत्त्वाची रिॲक्शन आहे. याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. आता हे जे आहेत हे ज्यावेळेस ॲटमॉस्फिअरमध्ये आपण काय म्हणलं एक्सपोज केले त्यावेळेस त्या ठिकाणी काही वेळानंतर त्या ठिकाणी परऑक्साईडचं फॉर्मेशन होतं. ही अनडिझायरेबल रिॲक्शन आहे थोडक्यात. म्हणजेच काय तर ह्या रिॲक्शनमध्ये जे हे परऑक्साईड फॉर्म होतं हे हजार्डस नेचरचं असतं आणि हे हजार्डस नेचरचं परऑक्साईड फॉर्म झाल्यामुळे त्या ठिकाणी हे हाय टेम्परेचरला व्हायलेंटली डिकम्पोज होतं. हाय टेम्परेचरला व्हायलेंटली डिकम्पोज होतं म्हणून त्या ठिकाणी या रिॲक्शनला अनडिझायरेबल रिॲक्शन असं त्या ठिकाणी म्हणलेलं आहे ठीक आहे. ही झाली सेकंड रिॲक्शन. साधी सोपी रिॲक्शन आहे. ज्यावेळेस इथर्स एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यावेळेस परऑक्साईड फॉर्म होतात एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. आणि हे परऑक्साईड फॉर्म झालेले असतात ते हजार्डस नेचरचे असतात. ज्यावेळेस डिकम्पोज होतात हाय टेम्परेचरला त्यावेळेस त्या ठिकाणी व्हायलन्स जे आहे ते त्या ठिकाणी क्रिएट होतं. एवढंच फक्त त्यामध्ये लक्षात ठेवायचं. रिॲक्शन वगैरे तुम्हाला विचारली जात नाही. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे एअरमध्ये एक्सपोज केल्यानंतर आफ्टर लॉंग टाईम त्या ठिकाणी परऑक्साईड फॉर्मेशन होतं आणि त्याचं नेचर जे आहे ते हजार्डस नेचर राहतं आणि डिकम्पोज होताना हाय टेम्परेचरला व्हायलेंटली त्या ठिकाणी डिकम्पोज होतात. एवढंच फक्त त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. शक्यतो रिॲक्शन याच्यावरती विचारली जात नाही ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढची रिॲक्शन जे आहे रिॲक्शन इन्व्हॉल्विंग CO बॉन्ड. आता यामध्ये रिॲक्शन इन्व्हॉल्विंग CO बॉन्ड जो आहे इथरमधला
तो ब्रेक झाल्यानंतर एक्झॅक्टली काय रिॲक्शन होतं ते आपल्याला बघायचं. त्यामध्ये पहिली जी रिॲक्शन आहे, रिॲक्शन विथ हॉट डायल्यूट H2SO4 हायड्रोलायसिस रिॲक्शन आहे. आता ह्या रिॲक्शनमध्ये इथर जे आहे ते इथर त्या ठिकाणी हीट करताना डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड बरोबर हीट केलं जातं आणि ज्यावेळेस त्यांना हीट केलं जातं त्यावेळेस त्या इथरचं हायड्रोलायसिस होतं आणि हायड्रोलायसिस झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं कन्व्हर्जन जे आहे किंवा प्रोडक्ट जो आहे तो फॉर्म होताना अल्कोहोल किंवा फेनॉल्स त्याच्यामध्ये फॉर्म होतात. ठीक आहे. आता सपोज आपण या ठिकाणी जनरल रिॲक्शन बघूया. हे की इथर आहे, सिम्पल इथर मी अगोदर घेतो आहे, RO आणि R हे सिम्पल इथर घेतलेले आहे. म्हणजेच काय, तर दोन्ही साईडला कनेक्टिव्हिटी काय असणार आहे, सेम अल्काईल ग्रुपची कनेक्टिव्हिटी असेल. आणि ज्यावेळेस आपण या ठिकाणी याचं हायड्रोलायसिस करू इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट H2SO4 हे आपण घेतलेलं आहे याच्यामध्ये. ज्यावेळेस H2SO4 त्या ठिकाणी डायल्यूट कंडिशनमध्ये त्याला आपण हीट करतो आणि अंडर प्रेशर त्याला ट्रीट केलं जातं. त्यावेळेस त्याच्यामध्ये याचं हायड्रोलायसिस होऊन अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोल फॉर्म होते. ठीक आहे. म्हणजेच हा बॉन्ड जो आहे, बॉन्ड ब्रेक होताना कोणता बॉन्ड ब्रेक होणार आहे, C आणि O. म्हणजेच हा कार्बन ॲटम आणि हा ऑक्सिजन ॲटम, इथला बॉन्ड जो आहे तो ब्रेक होत आहे. आणि ब्रेक झाल्यानंतर ही एक स्पेसिस फॉर्म होईल RO. आता इथं जर बघितलं H आणि OH बरोबर, मग हा H जो आहे तो कंबाईन होईल इथं या ऑक्सिजन बरोबर, ROH त्या ठिकाणी फॉर्म होईल. देन दुसरा R जो आहे तो कशाबरोबर कंबाईन होईल, ह्या OH बरोबर कंबाईन होईल. म्हणजेच काय फॉर्म होईल, ट्वाईस ROH याच्यामध्ये फॉर्म होतील. अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोल याच्यामध्ये फॉर्म होते. हे कधी, ज्यावेळेस आपण हे सिमेट्रिकल इथर घेऊ त्यावेळेस त्या ठिकाणी दोन मॉलिक्यूल आपल्याला अल्कोहोलचे रिॲक्शनमध्ये मिळतील. साधी सोपी रिॲक्शन आहे. एक्झाम्पलमध्ये तुम्हाला लक्षात येईल बघा. सिमेट्रिकल इथर घेतो मी CH3, देन CH3, देन याचं हायड्रोलायसिस करायचं आहे H2O इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट H2SO4 हीट करायचं आहे अंडर प्रेशर. ठीक आहे. आता या केसमध्ये जर बघितलं, हा बॉन्ड इथून ब्रेक केला तर हा CH3O, ठीक आहे, ही स्पेसिस फॉर्म होईल. ब्रेक झाल्यानंतर इथला H जो आहे तो याच्याबरोबर कंबाईन होईल, CH3OH फॉर्म होईल. देन दुसरा CH3 जो आहे तो वॉटरमधल्या OH बरोबर कंबाईन होईल आणि ट्वाईस CH3OH हे त्या ठिकाणी फॉर्म होईल. म्हणजेच अल्कोहोल कोणतं फॉर्म झालं या ठिकाणी, मिथाईल अल्कोहोल हे फॉर्म होते. ठीक आहे. आणि इथं घेतलं आपण काय, डाय मिथाईल इथर घेतलेला आहे. या डायमिथाईल इथरपासून मिथिल अल्कोहोल त्या ठिकाणी फॉर्म होते. साधी सिंपल रिॲक्शन आहे, काहीसुद्धा त्याच्यामध्ये अवघड नाही. आता हीच रिॲक्शन जे आहे ते आपण बघूया कशाच्या केसमध्ये, तर अनसिमेट्रिकल इथरच्या केसमध्ये. RO आणि R' हे सिमेट्रिकल इथर आपण घेतलेलं आहे, किंवा आपण त्याला काय म्हणतो आहे, मिक्सड इथर. आणि हे जे आहे ते सिम्पल इथर. ठीक आहे. हे मिक्सड इथर ज्यावेळेस आपण याचं हायड्रोलायसिस करतो इन प्रेझेन्स ऑफ सेम कंडिशन डायल्यूट H2SO4 हीट आणि अंडर प्रेशर, त्यावेळेस त्या ठिकाणी फॉर्म होताना बघा, हा बॉन्ड जो आहे तो इथून ब्रेक केला सपोज, तर एक स्पेसिस जे आहे ती कोणती फॉर्म होईल, RO स्पेसिस. HOH हा H जो आहे तो इथं कंबाईन होईल, प्लस रिमेनिंग पार्ट कोणता आहे, R' हा पुन्हा कशाबरोबर कंबाईन होईल, OH बरोबर. म्हणजे या ठिकाणी फॉर्म होताना दोन अल्कोहोलचे मॉलिक्युल्स वेगवेगळे फॉर्म होणार आहेत. म्हणजे डिफरंट अल्कोहोल्स हे कधी फॉर्म होतील, ज्यावेळेस आपण अनसिमेट्रिकल इथर त्याचं हायड्रोलायसिस करू त्यावेळेस डिफरंट अल्कोहोलचे मॉलिक्यूल फॉर्म होतील. आणि ज्यावेळेस सिम्पल आपण इथर घेऊ त्यावेळेस या ठिकाणी एकाच प्रकारचं अल्कोहोल त्याच्यामध्ये फॉर्म होतं. ठीक आहे. साधी सोपी रिॲक्शन आहे, लक्षात येईल तुम्हाला. आता घेताना मी या ठिकाणी एक्झाम्पल घेतो आहे CH3O देन C2H5. ठीक आहे. हे कोणतं इथर आहे, इथाईल बरोबर, मिथाईल आणि इथर आहे बरोबर. आणि याचं आपल्याला त्या ठिकाणी हायड्रोलायसिस करायचं आहे. H2O इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट H2SO4 हीट करायचं आहे अंडर प्रेशर. आता या केसमध्ये जर बघितलं तर हा इथून बॉन्ड आपण जर ब्रेक केला तर, ठीक आहे, स्पेसिस कोणत्या फॉर्म होतील, CH3OH आणि दुसरी कोणती फॉर्म होईल, C2H5OH. म्हणजे इथिल अल्कोहोल आणि मिथिल अल्कोहोल याच्यामध्ये दोन अल्कोहोल वेगवेगळे डिफरंट अल्कोहोल्स आपल्याला रिॲक्शनमध्ये मिळतील. ठीक आहे. सिम्पल इथर आणि
मिक्स्ड इथर या केसमध्ये रिॲक्शन कशी होते ते फक्त आपल्याला बघायचं होतं. सिम्पल इथर एकच अल्कोहोल आणि मिक्स्ड इथरच्या केसमध्ये दोन अल्कोहोल जे आहेत ते दोन अल्कोहोल त्याच्यामध्ये मिळतात. तर नेक्स्ट जो आहे हीच रिॲक्शन आहे. फक्त घ्यायचं आहे की आपल्याला ॲरोमॅटिक इथर घ्यायचं आहे. ArO आणि R हे आपण घेतलेलं आहे ॲरोमॅटिक इथर. ठीक आहे. आणि या ॲरोमॅटिक इथरचं सुद्धा आपण ज्यावेळेस हायड्रोलायसिस करतो इन प्रेझन्स ऑफ डायल्यूट H2SO4 सेम कंडिशन अंडर प्रेशर, त्यावेळेस पुन्हा त्या ठिकाणी ह्याचं ब्रेकडाऊन होतं आहे आणि फेनॉल आणि अल्कोहोल हे मॉलिक्यूल जे ते सेपरेट आउट होतात. हा बॉन्ड इथून ब्रेक होतं आहे. हा ArOH फेनॉल जे ते फेनॉल फॉर्म होते आणि रिमेनिंग पार्ट जो आहे तो कंबाईन होऊन OH बरोबर हा अल्कोहोल जे ते अल्कोहोल याच्यामध्ये फॉर्म होते. ठीक आहे. एक्झाम्पलच बघायचं झालं तर सपोज आपण हे घेतलेलं आहे CH3 देन O आणि इथं ॲरोमॅटिक सिस्टीम कशाचं स्ट्रक्चर आहे ॲनिसोलचं. ॲनिसोल त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय मिथिल फिनिल इथर. आता या केसमध्ये जर बघितलं ज्यावेळेस आपण हे ॲनिसोल किंवा मिथॉक्झिबेन्झीन याचं आपण हायड्रोलायसिस करतो आहे त्यावेळेस सेम कंडिशन असणार आहेत. हीट अंडर प्रेशर, त्यावेळेस त्या ठिकाणी फॉर्म होताना हा मॉलिक्यूल इथून ब्रेक होईल. एक स्पेसिस जी आहे ती कोणती फॉर्म होईल ही स्पेसिस असेल OH फेनॉल आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी CH3OH हे त्या ठिकाणी मिथाईल अल्कोहोल जे आहे ते मिथाईल अल्कोहोल रिॲक्शनमध्ये फॉर्म होईल. बघा साध्या सोप्या रिॲक्शन आहे. 3 आपण वेगवेगळ्या रिॲक्शन बघितलेले आहेत. पहिली रिॲक्शन कोणती आहे त्याच्यामध्ये सिम्पल इथर गिव्ज ओनली 1 अल्कोहोल, मिक्स्ड इथर गिव्ज 2 अल्कोहोल्स, डिफरंट 2 अल्कोहोल्स, देन aromatic ethers we get here phenol or alcohol in case of aromatic ether. ठीक आहे. ही एक त्याच्यामध्ये रिॲक्शन आहे ते आपली फिनिश झालेली. पुढची रिॲक्शन विथ PCl5. आता फॉस्फरस पेंटॅक्लोराईड जे आहे ते फॉस्फरस पेंटॅक्लोराईड बरोबर ज्यावेळेस हे इथर जे आहेत हे रिॲक्ट होतात त्यावेळेस याच्यामध्ये त्या ठिकाणी काय फॉर्म होतं हे आपल्याला बघायचं आहे. हा इथरचा सपोज मी एक मॉलिक्यूल घेतलेला आहे ROR' हे त्या ठिकाणी मिक्स्ड इथर घेतलं आहे मी आणि याची रिॲक्शन मी PCl5 बरोबर त्या ठिकाणी करतो आहे. ज्यावेळेस यांना आपण हीट करू इथर आणि PCl5ला त्यावेळेस याच्यामध्ये आपण बघतोय ब्रेकिंग होताना कोणता बॉन्ड ब्रेक होतो आहे कार्बन आणि ऑक्सिजन हा बॉन्ड त्या ठिकाणी ब्रेक होतो आहे. ठीक आहे. मग स्पेसिस फॉर्म होताना त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पहिली स्पेसिस कोणती फॉर्म होईल R-Cl. इथला Cl जो आहे तो हा R ग्रुप बरोबर कंबाईन हे अल्किल क्लोराईड जे ते अल्किल क्लोराईड एका प्रकारचं फॉर्म होते. त्याचबरोबर हा सुद्धा इकडचा हा कार्बन आणि ऑक्सिजन हा सुद्धा बॉन्ड याच्यामधून ब्रेक होतो आहे आणि हा जो R आहे तो त्या ठिकाणी पुन्हा कशाबरोबर कंबाईन होतो आहे Cl बरोबर आणि RCl हे त्या ठिकाणी फॉर्म होते. आता हा ऑक्सिजन जो आहे तो सेपरेट आउट झालेला आहे. 2 क्लोरीन ॲटम युटिलाइज झालेले आहेत. फॉस्फरस एक ॲटम आहे प्लस POCl3 फॉस्फरस ऑक्झिट्रायक्लोराईड जे ते त्याच्यामध्ये फॉर्म होते. साधी सिम्पल रिॲक्शन आहे. फक्त त्या ठिकाणी अल्काईल ग्रुप सेपरेट आउट होत आहेत आणि ऑक्सिजन ॲटम सेपरेट आउट होत आहेत. अल्किल क्लोराईड त्या ठिकाणी फॉर्म होते अलॉंग विथ दॅट POCl3. जर त्या ठिकाणी सिम्पल इथर असेल तर त्या ठिकाणी एकाच प्रकारचा अल्किल क्लोराईड मिळेल. पण जर मिक्स्ड इथर असेल तर त्यामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारचे अल्किल क्लोराईडचे मॉलिक्यूल जे ते त्याच्यामध्ये फॉर्म होतील. हे एक त्याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट आहे. बघा साधी सोपी रिॲक्शन आहे. आपण एक्झाम्पल बघूया म्हणजे लक्षात येईल. सपोज मी घेताना CH3O आणि C2H5 हे घेतलेलं आहे. इथाईल मिथाईल इथर आहे आणि याची रिॲक्शन मी PCl5 बरोबर त्या ठिकाणी केलेलं आहे. ज्यावेळेस हीट करू आपण इथाईल मिथाईल इथर आणि PCl5ला त्यावेळेस त्याच्यामध्ये एक स्पेसिस जी आहे ती कोणती फॉर्म होईल मिथाईल क्लोराईड आणि दुसरी स्पेसिस जी आहे ती कोणती फॉर्म होईल इथाईल क्लोराईड ही स्पेसिस फॉर्म होईल अलॉंग विथ दॅट POCl3 हे त्याच्यामध्ये फॉर्म होईल. ठीक आहे.
आय होप रिॲक्शन तुम्हाला समजली असेल. साधी सोपी रिॲक्शन आहे. फक्त अल्काईल ग्रुप सेपरेट आउट होत आहेत आणि ऑक्सिजन ॲटम सेपरेट आउट होतो आहे. ऑक्सिजन ॲटम त्या ठिकाणी POCl3 फॉर्म करतो आहे आणि PCl5मधले 2 क्लोरीन ॲटम हे 2 अल्काईल ग्रुपबरोबर त्या ठिकाणी कंबाईन होतात किंवा जॉईन होऊन त्या ठिकाणी हे अल्किल क्लोराईड जे ते अल्किल क्लोराईड फॉर्म होते. नेक्स्ट पुढची रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड. आता या ठिकाणी हॅलोजन ॲसिड जे आहेत त्या हॅलोजन ॲसिड त्या ठिकाणी ह्या इथर्स बरोबर रिॲक्ट होतात. त्यावेळेस त्या ठिकाणी एक्झॅक्टली रिॲक्शनमध्ये काय फॉर्म होते हे आपल्याला बघायचं आहे. ज्यावेळेस हे हॅलोजन ॲसिड्स इथर्स बरोबर रिॲक्ट होतात कॉन्सन्ट्रेटेड कंडिशनमध्ये, त्यावेळेस त्यांची मध्ये रिॲक्टिव्हिटी ऑर्डरमध्ये जर बघितलं तर सगळ्यात जास्त रिॲक्टिव्हिटी ऑर्डर HIची राहते, देन HBr आणि सगळ्यात शेवटी HCl. रिॲक्टिव्हिटी आपल्याला फक्त इथं दोनच बघायची, HI आणि HBr हे दोनच जे आहेत हे त्या ठिकाणी त्या इथरचं डिकम्पोजिशन करतात. HCl हा त्या ठिकाणी रिअरली फक्त त्या इथरला डिकम्पोज करतो. आता यामध्ये जर बघितलं हे इथर जे आहेत हे इथर्स ज्यावेळेस ह्या कॉन्सन्ट्रेटेड हॉट कंडिशनमध्ये कॉन्सन्ट्रेटेड हॅलोजन ॲसिड बरोबर रिॲक्ट होतात त्यावेळेस या इथरचं डिकम्पोजिशन होतं. सपोज या ठिकाणी हे इथर घेतलेलं आहे, आपण या इथरला आपण ट्रीट केलं कशाबरोबर HX हॅलोजन ॲसिड आहे, HBr असेल किंवा HI असेल, त्यावेळेस याचं ब्रेकडाऊन होतं. हा बॉन्ड जो आहे तो बॉन्ड ब्रेक होतो. सपोज इथून आपण बॉन्ड ब्रेक केला, बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर या ठिकाणी पहिली स्पेसिस जी आहे ही कोणत्या फॉर्म होते RO आणि हे RO जे आहे ऑक्सिजन ॲटम कंबाईन कशाबरोबर होतो आहे तर ह्या H बरोबर अल्कोहोल जे ते अल्कोहोल त्याच्यामध्ये फॉर्म होते. अलॉंग विथ दॅट रिमेनिंग पार्ट जो आहे तो R हा कशाबरोबर कंबाईन होतो इथं X बरोबर कंबाईन होऊन RX अल्किल हालाईड जे आहे ते अल्किल हालाईड त्याच्यामध्ये फॉर्म होते, अल्किल हालाईड. आणि जर आपण रिॲक्शनमध्ये एक्सेस अमाऊंटमध्ये काय केलं तर हे हॅलोजन ॲसिड वापरलं, म्हणजेच एक्सेस अमाऊंटमध्ये ज्यावेळेस हॅलोजन ॲसिड हे रिॲक्शनमध्ये यूज केलं जातं त्यावेळेस पुन्हा ह्या अल्कोहोलचं कन्व्हर्जन हे अल्किल हालाईडमध्ये होते. थोडक्यात काय पुढं जर रिॲक्शन आपण कंटिन्यू केली त्याच्यामध्येच हे HXची ॲडिशन अजून केली तर ह्या अल्कोहोलचं कन्व्हर्जन पुन्हा ह्या अल्किल हालाईडमध्ये होते अलॉंग विथ दॅट H2O. साधी सिम्पल रिॲक्शन आहे. आय होप तुम्हाला समजले असेल. तुम्ही या ठिकाणी सिम्पल इथर घ्या किंवा मिक्सड इथर घ्या. सपोज हीच रिॲक्शन आपण मिक्सड इथरच्या केसमध्ये फॉलो केली, RO आणि R', ठीक आहे. HX देन हीट केलं की याच्यामध्ये स्पेसिस कोणती फॉर्म होईल ROH ही एक स्पेसिस फॉर्म होईल आणि दुसरी जी आहे ती RX ही स्पेसिस फॉर्म होईल. याचं पुन्हा कन्व्हर्जन जे आहे ते पुन्हा कशामध्ये होईल RXमध्ये कन्व्हर्जन होईल प्लस H2O. याप्रमाणे रिॲक्शन राहील, ठीक आहे. HX म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही हायड्रोजन आयोडाईड वापरू शकता किंवा हायड्रोजन ब्रोमाइड कुठलीही रिॲक्शन असू शकतं. रेअर केसमध्ये फक्त त्या ठिकाणी HCl राहतं. शक्यतो HClची रिॲक्शन तुम्हाला दिली जात नाही कारण की रिॲक्टिव्हिटी ही कमी आहे HI किंवा HBr. त्यामध्ये मेनली HIचीच रिॲक्शन शक्यतो तुम्हाला कुठल्या तरी एक्झाममध्ये दिसेल. थोडक्यात काय जर आपण एक्झाम्पल जर बघितलं, सपोज मी घेताना इथं हे इथर घेतलेलं आहे C2H5O आणि C2H5 डाय इथाईल इथर घेतलं आहे, सिम्पल इथर आहे आणि याची रिॲक्शन मी केली. आता इथं जर बघितलं इथं आपण एक मॉलिक्यूल वापरला आणि इथं एक मॉलिक्यूल वापरलं आहे, 2 स्टेपमध्ये रिॲक्शन सॉल्व केलेली आहे. आता मी ही रिॲक्शन एका स्टेपमध्ये राईट करतो. घेताना मी इथं ट्वाईस HI घेतली, तर आपण सेपरेट स्टेपमध्ये लिहिलेली ती एका स्टेपमध्ये घेतलेलं आहे. देन हीट केलं की त्या ठिकाणी मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन होणार, बरोबर. मग ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्या ठिकाणी काय फॉर्म होईल C2H5I इथिल आयोडाईडचे 2 मॉलिक्यूल्स त्याच्यामध्ये फॉर्म होतील. ऑक्सिजन ॲटम फक्त बाहेर काढायचं आणि हे आयोडीन ॲटम जे आहेत हे आयोडीन ॲटम फक्त त्या अल्काईल इथाईल ग्रुपला जॉईन करायचे. प्लस हा ऑक्सिजन ॲटम जो बाहेर पडतोय तो कशाबरोबर कंबाईन होईल या हायड्रोजन बरोबर आणि H2O जे ते H2O त्या ठिकाणी फॉर्म करेल. इथिल आयोडाईड ह्याच्यामध्ये फॉर्म होत आहे, ठीक आहे. आता सपोज मी घेताना इथं मिक्सड इथर घेतलं CH3O C2H5 आणि याची रिॲक्शन केली ट्वाईस HI. सेम वेने इथून एक ब्रेक होणार आहे बॉन्ड आणि इथून एक बॉन्ड ब्रेक होणार आहे असं सपोज कन्सिडर करा. CH3I मिथाईल आयोडाईड एक फॉर्म होईल आणि दुसरं काय फॉर्म होईल इथाईल आयोडाईड त्याच्यामध्ये फॉर्म होईल अलॉंग विथ दॅट H2O ह्याच्यामध्ये फॉर्म होईल. साध्या सिम्पल रिॲक्शन आहेत, बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, त्याच्यामध्ये काहीसुद्धा अवघड नाही. आता या ठिकाणी या इथरच्या ज्या रिॲक्शन जे आहेत त्या इथरच्या रिॲक्शन आपल्या
झालेले आहेत. म्हणजे तुमचे ॲलिफॅटिक इथर जे आहेत त्या ॲलिफॅटिक इथरच्या आपण रिॲक्शन बघितले आहेत. तर पुढचा जो पार्ट आहे तो ॲरोमॅटिक इथरच्या रिॲक्शन थोडेसे आपल्या राहिलेले आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. 3 रिॲक्शन आपण आज बघितल्या. त्यामध्ये पहिली जी रिॲक्शन जे आहे ते म्हणजे लॅबॉरेटरी टेस्ट फॉर इथर ती आपण बघितली. ऑक्झोनियम आयन त्याच्यामध्ये फॉर्म होतं आहे. दुसरी रिॲक्शन आपण बघितली कोणती, रिॲक्शन इन्व्हॉल्विंग अल्काइल ग्रुप ऑफ इथर, फॉर्मेशन ऑफ परऑक्साईड, ही एक रिॲक्शन आपण बघितली. त्याच्यानंतर नेक्स्ट रिॲक्शन कोणती बघितली, रिॲक्शन इन्व्हॉल्विंग CO बॉन्ड रिॲक्शन विथ हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड हायड्रोलायसिस रिॲक्शन आपण एक बघितली. त्याच्यानंतर रिॲक्शन विथ PCl5 ती एक रिॲक्शन बघितली. आणि शेवटची कोणती रिॲक्शन त्यामध्ये आत्ताची आपण पाहिलेली, रिॲक्शन विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड. आता याच्याबरोबर कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडची सुद्धा एक रिॲक्शन आहे, पण ही आता नवीन सिलेबसला काही तुम्हाला दिलेली नाही. हॉट कॉन्सन्ट्रेटेड कंडिशनमध्ये हे हॅलोजन ॲसिडची एकच रिॲक्शन फक्त तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे आत्ताच्या स्टडीला. कोल्ड कंडिशनला HI जे आहे ते सुद्धा रिॲक्ट होतं, पण त्याच्यामध्ये 2 जे आहेत अल्कोहोल आणि अल्किल हलाईड हे फक्त त्याच्यामध्ये मिळतं कोल्ड कंडिशनला. आणि हॉट कंडिशनला त्या ठिकाणी अल्किल हलाईडच मिळतं. 2 स्टेपमध्ये रिॲक्शन होतं आणि अल्किल हलाईड त्याच्यामध्ये फॉर्म होतं. हे त्याच्यामध्ये डिफरन्स आहे बघा, हे त्यामध्ये लक्षात घ्या. ठीक आहे. या ठिकाणी आपल्या ॲलिफॅटिक इथरच्या रिॲक्शन ज्या आहेत त्या फिनिश झालेल्या आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण त्या ठिकाणी ॲरोमॅटिक इथरच्या रिॲक्शन जे आहेत त्या आपण पाहूया. थँक्यू.